विविध भारती पुणे ठळक बातम्या. मिरज ते लोंढा दरम्यान रेल्वे गाड्या प्रति तास 110 किलोमीटर गतीने चालवण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. गोव्यात सावर्डे ते वास्को दरम्यान रेल्वे गाड्यांची गती वाढवण्याचा निर्णयही झाला आहे. सध्या या मार्गावरील गाड्या 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात. पाकिस्तानने शुक्रवारी नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबाराचा भारताने काल निषेध नोंदवला. पाकिस्तानने शुक्रवारी शस्त्रसंधीचा भंग करत विविध सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 19 जण जखमी झाले होते. हिंदू संवत्सर 2077च्या प्रारंभाच्या विशेष मुहूर्ताच्या सत्रात काल मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकात 381 अंकांची वाढ झाली. काल सकाळी बाजार सुरू होताच निर्देशांकात काही मिनिटातच 43,823.76 वर पोहोचला. मुहूर्ताच्या सत्रात झालेली ही विक्रमी उसळण होती. याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरच्या निफ्टी शेअर बाजारातही 117.30 अंकांची वाढ झाली. देशातल्या विविध भागांमध्ये आज गोवर्धन पूजेचा उत्सव साजरा केला जात आहे. उत्तर प्रदेशात वृंदावन आणि मथुरा भागात तो विशेष करून साजरा केला जातो. यानिमित्त भगवान कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक मंदिरांमध्ये जमा होतात. यंदा कोरोना परिस्थितीमुळे ऐतिहासिक परिक्रमेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या भारतीय क्रिकेट संघातल्या सर्व जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून कालपासून त्यांनी सराव सत्राला सुरुवातही केली आहे. भारतीय संघ इथं 14 दिवस विलगीकरणात राहणार असला तरी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानं भारतीय खेळाडूंना सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. भारतीय संघ इथं 3 एकदिवसीय सामने, 3 T20 सामने आणि 4 कसोटी सामने खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून हे सामने सुरू होतील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.